नमस्कार. आयुष्याचे धडे गिरवताना या सुधामूर्तींच्या कथासंग्रहातील आजचा 9वा धडा, नो मॅन्स गार्डन. मी लहान असताना आमच्या शाळेची लक्ष्मीश्वर नामक गावी सहल गेली. तिथे एक मोठं देवालय आहे. त्याचं नाव सोमेश्वराचं देऊळ. हे मंदिर प्रचंड मोठं असून मंदिराच्या सभामंडपात मोठमोठे स्तंभ आहेत आणि भिंतीवर अतिशय सुरेख कोरीव काम केलेलं आहे. मंदिराच्या आवारात जागोजागी नितांत सुंदर शिल्पाकृती आहेत, पण त्या सगळ्याचं त्यावेळी मला काही विशेष वाटलं नव्हतं. परंतु मंदिराच्या प्रांगणात एक मोठा पाषाण आहे. त्यावर काही विशिष्ट रेखाकृती कोरलेल्या आहेत. हा पाषाण पाहून माझं मन भरून आलं. हा पाषाण 1000 वर्षांहूनही अधिक जुना आहे. त्यावर एक शिलालेख कोरलेला आहे. तसंच काही चित्र पण कोरलेली आहेत. चित्रात एका जलकुंभामधून काही गाई म्हशी पाणी पित असल्याचं दाखवलं आहे. एक माणूस जवळच्या विहिरीतून पाणी शेंदून त्या जलकुंभात भरत आहे असंही दाखवलं आहे. कन्नड भाषेत याला धर्मयथा असं म्हणण्यात येतं. एखादा कनवाळू माणूस एक विहीर बांधतो, जवळच एक जलकुंभ ठेवतो आणि विहिरीतून त्या कुंभात पाणी भरण्यात येऊन तो कुंभ माणसांना आणि प्राण्यांना पाणी पिण्यासाठी सतत भरलेला राहावा अशी व्यवस्था करून ठेवतो. हा जलकुंभ किंवा त्यातलं पाणी हे सर्वांसाठी असतं. त्यावर कुणा एकाची मालकी नसते. मी अगदी लहान असल्यापासून ही संकल्पना माझ्या मनावर जशी काही कोरली गेलेली आहे. सर्वसाधारणपणे लोक जेव्हा इतरांना मदत करतात तेव्हा त्यांची काहीतरी अपेक्षा असते, पण तुमच्या मनात मानवजातीबद्दल, पशुपक्ष्यांबद्दल खरोखर प्रेम असेल तर मग हळूहळू ही अपेक्षा कमी कमी होत पार नाहीशी होते. जीवनाच्या विशाल संदर्भापुढे हे तुझं, हे माझं अशी मालकी हक्काची भावना लुप्त होऊन जाते. माणसाला खराखुरा निर्मळ उच्च दर्जाचा आनंद त्यानंतरच मिळतो. एका गावात पराप्पा नामक एक वयोवृद्ध माणूस राहत होता. त्याची दृष्टी तशी चांगली होती. त्याला कानांनी व्यवस्थित ऐकूही येत असे, पण गेल्या काही दिवसांपासून त्याला चालताना थोडा त्रास होऊ लागला होता. तरुणपणी तो एकेका दिवशी 20 मैल आरामात चालून जाऊ शकायचा, पण आता तशी स्थिती राहिली नव्हती. त्याला त्याच्या आई वडिलांकडून वारसा हक्कानं 5 एकर जमीन मिळाली होती. त्या जमिनीत अपार काबाड कष्ट करून त्यानं स्वतःचा व्याप पुष्कळ वाढवला होता. आता त्याच्या मालकीची 50 एकर जमीन होती. त्यानं आयुष्यात पुष्कळ यश मिळवलं होतं. एक दिवस त्याचा मुलगा भीमप्पा त्याला म्हणाला, पिताजी, तुम्ही तुमच्या तरुणपणी खूप मेहनत केलीत, पण आता शेतीची पद्धत बदलून गेली आहे. आत्ता आपल्या शेतीसाठी ट्रॅक्टर्स आणावे, अद्ययावत यंत्रसामग्रीचा शेतीमध्ये वापर करावा असं माझ्या मनात आहे. म्हणजे रोज रोज शेतावर जाऊन मजुरांवर देखरेख करण्याची आपल्याला गरज पडणार नाही. शिवाय यंत्र आल्यावर कमी मजुरांना कामावर ठेवावं लागेल. मला तुमच्या सल्ल्याची जेव्हा जेव्हा गरज भासेल तेव्हा तेव्हा मी तो घेईनच, पण आता तुम्ही घरी राहावं, आराम करावा असं मला वाटतं. मग पराप्पा पण कामातून बाजूला होऊन निवृत्त जीवन जगू लागला आणि शेतीचा पसारा भीमप्पानं सांभाळण्यास सुरुवात केली. परप्पानं खूप मोठं घर बांधलं होतं. गावातील पाण्याचा जो जलाशय होता त्याचा मातीचा बंधारा त्या घराच्या अगदी समोरच होता. याला कन्नड भाषेमध्ये बाडू असं म्हणतात. म्हणून त्या गावात लोक पराप्पाचा उल्लेख बाडूविना पराप्पा असा करत. हळूहळू तीच त्याची ओळख बनली. संध्याकाळच्या वेळी पराप्पा आपल्या घराच्या पडवीत बैठक मारून बसायचा. मग त्याचे मित्र त्याला तिथे भेटायला येत आणि सगळे मिळून गप्पा गोष्टी करत, गावातील विशेष घडामोडींवर चर्चा करत. पराप्पा हा सधन शेतकरी असल्यानं त्याच्या घरी भरपूर नोकरचाकर होते. भीमप्पाच्या बायकोनं कामासाठी एक मोलकरीण ठेवली होती. तिचं नाव परव्वा. ती रोज येऊन घराची अंगणाची झाडलोट करायची, साफसफाई करायची. ती इतकी बडबडी होती की सगळ्या गावच्या बातम्या तिच्या तोंडी असायच्या. रोज सकाळी नाश्ता करून पराप्पा घराच्या ओसरीत बाडूकडे तोंड करून बसायचा आणि इकडे काम करता करता परव्वाची तोंडाची टकळी चालू असायची. परव्वाकडे तर स्थानिक वृत्तपत्रापेक्षाही जास्त खमंग आतल्या गोटातल्या बातम्या असायच्या. परव्वा आपल्या छोट्या मोठ्या कौटुंबिक अडचणींविषयी सुद्धा पराप्पाला सांगायची. तिचं कुटुंब खूप मोठं होतं. ती, तिचा नवरा, त्याचे आई वडील, तिची 2 मुलं, एक लांबचा दीर आणि त्याची 3 मुलं, इतकी सगळी माणसं एकत्र राहत होती. तिचा नवरा पराप्पाच्या शेतात कामाला होता. त्यांचं आयुष्य एकंदर बिकट होतं. एक दिवस सकाळच्या वेळी परव्वानं
आपलं मौखिक बातमीपत्र सुरू केलं. आजकाल भाजीपाल्यावर एक नवा रोग पडलाय, त्यामुळे आता गावच्या बाजारात भाज्यांचे दाम दसपट वाढले आहेत. आजकाल श्रीमंतांना सुद्धा भाज्या खाणं परवडण्याचं झालंय. ते सुद्धा भाजी खरेदी करताना विचार करतात. 1 किलो टमाट्यांचा दर 2 लिटर दुधापेक्षाही जास्त झालाय. काल तर फारच कठीण परिस्थिती ओढवली. ती एक सुस्कारा टाकून म्हणाली. का? काय झालं? परप्पा म्हणाला. काल माझी बहीण, तिचा नवरा, मुलंबाळं असे 5 जण अचानक घरी आले. आता एवढ्या लांबून पाहुणे आली तर त्यांना जेवायला घालायला नको का? मी त्यांना पोळ्या, भात, आमटी असं रांधून वाढलं, पण घरात भाजीच नव्हती. मला इतका संकोच झाला. पण मग घरात भाजी का नव्हती? भाज्या इतक्या महाग झाल्या आहेत, कुठून आणणार मी भाजी? गावात आठवड्यातून एकदाच बाजार भरतो. तिथून जरी भाज्या खरेदी करून आणल्या तरी त्या ठेवायला माझ्याकडे फ्रीज कुठे आहे? आणि आपल्या गावात हव्या तेव्हा हव्या त्या भाज्या मिळतात सुद्धा कुठे? पण मग तू घरी थोडे भोपळे का नाही आणून ठेवत? परप्पा म्हणाला. कारण भोपळे बरेच दिवस टिकतात. हे फ्रीजमध्ये ठेवायची गरज पडत नाही. त्यामुळे गावात बऱ्याच लोकांच्या घरी भोपळे आणून ठेवलेले असायचे. माझ्याकडे सुद्धा 2 भोपळे होते हो. पण काही आठवड्यांपूर्वी असेच अचानक पाहुणे आल्यावर त्या भोपळ्याची भाजी केली ना, म्हणून ते संपले. जर माझ्या घराबाहेर बाग करण्यापुरता छोटासा जमिनीचा तुकडा असता तर किती बरं झालं असतं. पण माझ्या झोपडीच्या बाहेर इंचभर सुद्धा रिकामी जागा नाही. परवा कुरकुर करत म्हणाली. आपल्या गावात माझ्यासारखी पुष्कळ गरीब माणसं आहेत. त्यांच्याकडे भाज्या उगवायला जागा पण नाही आणि भाज्या विकत घेणं त्यांना परवडत पण नाही. आणि भाज्या खाणं किती जरुरी आहे. दुःखाची गोष्ट अशी की सगळे राजकारणी, नेते आणि पुढारी आपल्याला भरपूर तांदूळ पुरवण्याच्या गोष्टी करतात, पण भाज्यांबद्दल कोणी चक्कार शब्दसुद्धा काढत नाही. मग ती भराभरा केर काढू लागली. एकीकडे तिची स्वतःशीच बडबड चालू होती. आज तुमच्या घरी पंचायत भरणार आहे ना? मला इथले केरवारे लवकर आटपले पाहिजेत. दिवाणखाना पुसून घ्यायला पाहिजे, धूळ झटकली पाहिजे. शिवाय सभेच्या वेळी खायला करावं लागेल, त्याचंही बघितलं पाहिजे. मग ती घरात साफसफाई करण्यासाठी निघून गेली. परप्पा तिच्या बोलण्यावर विचार करण्यात गढून गेला. त्याला त्याच्या आयुष्यात कधी जेवणात भाज्यांची कमतरता भासली नव्हती. तो एक सधन शेतकरी होता. त्याच्या कुटुंबासाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या त्याच्या स्वतःच्या शेतात पिकायच्या. बाजारातून भाज्या खरेदी करून आणण्याची त्याच्यावर कधीच वेळ आली नव्हती. कधी जास्त भाज्या पिकल्या की तो त्याच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना त्या वाटून टाकायचा. मग तसं काही प्रत्येक वेळी घडत नसे. त्याची आई त्याला म्हणायची, फुलं, फळं आणि भाज्या उगीच साठवून ठेवत जाऊ नको. वेळच्या वेळी लोकांना वाटून टाकत जा, नाहीतर त्यांची नासाडी होते. पण तांदूळ, नाचणी आणि ज्वारीच्या बाबतीत मात्र आईचा असा काही नियम नव्हता. कारण या गोष्टी टिकाऊ असल्यानं साठवून ठेवता येतात. परव्वाच्या या अडणीवर काय उपाय काढता येईल याविषयीच्या विचारात परप्पा गढून गेला असताना अचानक त्याचा बंडू कुत्रा मोठमोठ्यांदा भुंकू लागला. परप्पानं मान वर करून पाहिलं तर बंडू दुसऱ्या एका कुत्र्याच्या मागे लागला होता. दोघं पळता पळता बाडूपाशी जाऊन पोहोचले. त्या भागात बरंच काँग्रेस गवत आणि तण माजलं होतं. निवडुंगासारखी इतर चित्रविचित्र झुडपंही वाढली होती. त्या कुत्र्यांनी भांडत भांडत तिथे जाऊन घाण केली. जरा वेळाने ते दोघे शांत होऊन तिथेच गवतावर उन्हात लोळत पडले. मग तिथे एक डुकरीण आपल्या पिलांना घेऊन आली. लगेच दोन्ही कुत्री उठून भुंकत तिच्या मागे लागली आणि त्यांनी तिला हाकलून लावलं. हे सगळं दृश्य नेहमीचंच होतं. गेली अनेक वर्ष रोजच परप्पा ते बघत आला होता. हा बाडूचा भाग म्हणजे नो मॅन्स लँड सारखा होता. त्या जमिनीवर कुणाचीच मालकी नव्हती. ती जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची होती. आजपर्यंत ती जागा स्वच्छ करण्याचं कुणीच मनावर घेतलं नव्हतं. उंदीर, घुशी, कुत्री आदी प्राण्यांचा तिथे सुळसुळाट झाला होता. परप्पाच्या मनात एक कल्पना चमकून गेली. ही जागा साफ करून येथे गोरगरिबांसाठी भाज्या उगवण्यास काय हरकत आहे? पण ती जागा सरळ नव्हती. ती होती उताराची. आजच परप्पानं घरच्या ग्रामपंचायतीच्या सभेत हा विषय मांडायचं ठरवलं. परप्पाला गावात खूप मान होता. सगळे त्याला आजोबा म्हणून हाक मारत. खरं तर ग्रामपंचायतीच्या बैठकांना परप्पा कधी उपस्थिती लावत नसे. त्याचा मुलगा भीमप्पा सदस्य होता. पण आज आपल्या वडिलांना तेथे आलेलं पाहून भीमप्पाला जरा आश्चर्यच वाटलं. सर्व उपस्थित सदस्यांनी परप्पांचं आदरपूर्वक स्वागत केलं आणि सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. सभा संपत आल्यावर परप्पा उठून म्हणाला,
माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. भाज्यांच्या किमती सध्या गगनाला जाऊन भिडलेल्या असल्यामुळे आपल्या गावच्या अनेक लोकांना भाजी खाणं परवडण्याचं झालंय. त्यांना भोपळ्यासारखी भाजी आणणं सुद्धा आता कठीण झालं आहे. माझ्या घरासमोरचा वाडू म्हणजे नुसती कचरापट्टी झाली आहे. तिथे नुसती झाडं-झुडपं वाढली आहेत. जर पंचायतीनं परवानगी दिली तर ती जागा साफ करून तिथे भाज्या पिकवून त्या गावच्या गोरगरिबांना मोफत देण्याची माझी इच्छा आहे. त्याच्या या जगावेगळ्या प्रस्तावामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले. आजोबा, तुमचा उत्साह खरोखर वाखाणण्यासारखा आहे. तुमची कल्पना पण खूप चांगली आहे. पण ती जागा साफ करण्याचा खर्च पंचायतीचं कार्यालय देणार नाही. शिवाय तिथे धुमाकूळ घालणारी कुत्री आणि डुकरं तुम्हाला काही काम करू देणार नाहीत. शिवाय त्या बागेची राखण कोण करणार? तिला पाणी कोण घालणार? तुम्ही या सर्व तपशिलाचा विचार केलाय का? सुरेश नावाचा एक तरुण सदस्य म्हणाला. परप्पा त्यावर म्हणाला, होय, मी तो सगळा विचार केला आहे. मला संपूर्ण बाडूची जागा नकोच आहे. मी इतका म्हातारा आहे. त्यातल्या एका छोट्याशा तुकड्याची मशागत मी व्यवस्थित करू शकेन. तो भाग साफ करण्यासाठी लागेल तो पैसा मी घालीन. या उपक्रमावर पंचायतीनं एक पैसाही खर्च करण्याची गरज नाही. फक्त मला तुमची परवानगी हवी आहे. पण या भाज्या तुम्ही कोणाला वाटणार? तुमच्या मनात जर त्या तुमच्या घरच्या नोकर-चाकरांना वाटायच्या असतील तर ते योग्य होणार नाही. कारण ती जागा काही तुमच्या मालकीची नाही. सुरेश म्हणाला, मी तुम्हाला वचन देतो, माझ्या एकाही नोकराला त्यातली भाजी मिळणार नाही. भाज्यांचं पीक आलं की मी सगळ्याच्या सगळ्या भाज्या पंचायतीच्या ऑफिसात आणून देईन. मग त्यांचं वाटप कुणाला आणि कसं करायचं ते सगळं तुमचं तुम्हीच ठरवा. हे तुम्हाला मंजूर आहे का? पंचायतीमधल्या सगळ्या सदस्यांना ही कल्पना अत्यंत अव्यवहारीपणाची वाटली. परंतु वयोवृद्ध परप्पाबद्दल सर्वांच्याच मनात अत्यंत आदर होता. त्यामुळे परप्पाला एक संधी द्यावी असं त्यांनी ठरवलं. परंतु ती बैठक संपल्यानंतर भीमप्पा मात्र बराच अस्वस्थ होता. तो वडिलांना म्हणाला, या वयात तुम्हाला या असल्या भानगडीत कशासाठी पडायचं आहे? तुम्ही आता म्हातारपणी निवांत TV बघायचा, देवळात जायचं, नातवंडांशी खेळायचं, ते सगळं सोडून हे कशाला आता? तुम्हाला जर तुमच्या या सगळ्या उपक्रमात यश आलं नाही तर लोक तुमची चेष्टा करतील, तुम्हाला हसतील. आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला यश आलंच तरीसुद्धा त्यातून काहीच फायदा होणार नाही. म्हणजे काही जरी झालं तरी नुकसान आपलंच आहे. आपल्याला आधी बाडू साफ करून घ्यावं लागेल. नंतर त्या बागेची राखणही करावी लागणार. त्यासाठी पदरमोड करावी लागणार. हे बघ पोरा, ज्या गोरगरिबांकडे स्वतःच्या मालकीचा इंचभरसुद्धा जमिनीचा तुकडा नाही अशा लोकांचा जरा विचार कर ना. दारिद्र्य रेषेच्या खाली असणाऱ्या या गरीब लोकांना मदत करणं हे आपलं कर्तव्य नाही का? त्या गरीब बिचाऱ्या लोकांकडे साधा फ्रीजसुद्धा नसतो. आठवड्यातून फक्त एकदा बाजारात जाऊन त्यांना भाजी आणता येते. त्यांना मदत करण्याची माझी खरोखरच इच्छा आहे. नाहीतरी माझा स्वतःचा असा फार काही खर्चसुद्धा नसतो. मग मला या गोष्टीवर पैसा खर्च करू दे आणि काहीतरी भलं काम करू दे. लोकांना जे काय बोलायचे ते बोलू दे. त्यांना काय फरक पडतो? परप्पा म्हणाला. तुम्ही सगळं कसं काय पार पाडणार आहात तेच मला कळत नाही. भीमप्पा जरा रागातच म्हणाला. पण हे पहा, माझ्याकडून कोणत्याही प्रकारच्या मदतीची अपेक्षा करू नका. अशा तऱ्हेनं परप्पाचा नवा उपक्रम सुरू झाला. त्या जमिनीपैकी किती जमीन साफ करून त्यात भाज्या लावायच्याच इत्यादी माहिती त्यानं आपल्या शेतात काम करणाऱ्या मजुरांकडून घेतली. मग त्यानं तेवढाच तुकडा त्या मजुरांकडून साफ करून घेतला. त्यात प्लास्टिकच्या पिशव्या, रिकाम्या बाटल्या आणि भरपूर कचरा होता. त्यानंतर त्यानं स्वच्छ केलेल्या त्या जमिनीला बांबूंचं भक्कम कुंपण घालून घेतलं. जनावरांनी आत शिरून बागेची नासधूस करू नये यासाठी ते आवश्यक होतं. त्यानंतर त्याने भोपळ्याची आणि काकडीची वेल आणि काही पालेभाज्या लावल्या. बाडूच्या बाहेरच पाणवठा होता आणि त्यातून भरपूर पाणी उतारावरून वाहत खाली येत असे. त्यामुळे बागेला पाण्याची अडचण कधीही भासणार नाही याची त्याला कल्पना होती. त्यानं बागेच्या बाहेरच्या बाजूलाच एक सिमेंटचं बाग पण बांधून घेतला. तिथे बसून तो रोज आले गेलेल्याची विचारपूस करे. लोक आता मुद्दाम त्याला भेटायला तिथे जाऊ लागले. लोक आता त्या बागेला परप्पाची बाग म्हणूनच ओळखू लागले. जसजशी बाग वाढू लागली तसे भोपळ्याच्या वेलीला छोटे छोटे भोपळे लागले. परप्पाला ते पाहून अत्यानंद झाला. त्याचं त्या आनंदानं हरकून जाणं पाहून लोकांना वाटलं, याला जणू नवीन नातवंडच झाला आहे की काय. बघता बघता परप्पाची बाग फुलू लागली. भाज्या उमलल्या आणि बाग हिरवीगार दिसू लागली.
पण त्याला अनेक अडचणींचा सामना सुद्धा करावा लागत होता. एक दिवस एका माजलेल्या डुकरानं कुंपण तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला. काही आठवड्यानंतर उंदरांनी काकड्या पळवून नेल्या. काही व्रात्य मुलांनी भोपळे चोरून नेले. मग परप्पन बागेची राखण करण्यासाठी एक कुत्रा आणला. काही दिवसांत बागेत भरपूर भाज्या आल्या. एक दिवस त्याच्या सुनेला काकड्या हव्या होत्या, पण परप्पन तिला काकड्या देण्यास नकार दिला. तिने पैसे देऊन विकत घ्यायची सुद्धा तयारी दाखवली, तरीही परप्पा राजी झाला नाही. तो म्हणाला, मी पंचायतीपुढे शब्द दिलेला आहे, मी तो शब्द मोडू शकत नाही. परप्पाच्या घरची मोलकरीण परवा पण अनेकदा त्याच्याकडे भाज्यांची मागणी करायची, पण तिला सुद्धा त्यानं कधीही एकही भाजी दिली नाही. एक दिवस सगळ्याच्या सगळ्या भाज्या घेऊन तो पंचायतीच्या कार्यालयात गेला. तो म्हणाला, तुम्हाला या भाज्या ज्या कुणाला द्यायच्या असतील त्या द्या, फक्त माझी एकच विनंती आहे, सगळ्यात आधी या भाज्या गावातल्या गोरगरिबांना द्या. एवढंच बोलून तो त्यांच्या उत्तराची वाट सुद्धा न बघता निघून गेला. परप्पाची निर्मोही वृत्ती पाहून पंचायतीचे सदस्य थक्क झाले. त्याने त्याच्या या निस्वार्थी वृत्तीला सलाम केला. आपल्या वडिलांनी जे काही मिळवलं आहे त्याची जाणीव आता भीमप्पाला झाली. त्याला आपल्या वडिलांचा खूप अभिमान वाटला. आजही परप्पा वर्षभर त्या बागेत निरनिराळ्या भाज्या उगवतो. त्या अजूनही पंचायतीच्या कार्यालयात नेऊन देतो. पूर्वीच्या काळी कोणीतरी दानशूर माणूस लोकांसाठी विहीर बांधायचा, त्याच्या शेजारी एक हौद बांधायचा, विहिरीतून पाणी काढण्याची सगळी व्यवस्था त्या जागी करून ठेवायचा आणि त्या जागेला स्वतःचं नाव सुद्धा न देता, मागे वळूनही न पाहता निसंग वृत्तीनं पुढे निघून जायचा. मग पाणथस्त यायचे, विहिरीतून आपलं आपण पाणी काढून ते वापरत, गायगुरं येत आणि हौदातलं पाणी पित. यालाच धर्म येथा म्हणण्यात येईल. एक प्रकारे ही अशीच सेवा परप्पाही करतो आहे. कसल्याही परतफेडीची अपेक्षा न बाळगता आजही तो लोकांना मोफत भाजीपाला पुरवतो आहे. धन्यवाद.